तुला लय दिवस झाले बरं का शाळेत नाही गेला तू. तुला सांगते मी लवकर शाळेत होय पटकन आवरून. हो बरं बरं मम्मी तुम आपला डबा भरून दे ना मग. बरं बरं कुठे ठुला डबा मग? थांब मी बघते थांब. माग सापडाना कुठं सापडाना नेमकं ठुलाय कुठे तो डबा? असं ना बघ ना चांगला. दप्तरात पाय बरं एकदा. बरं बरं बघतो 1 मिनिट थांब. हो रे मम्मी याच्यातच आहे. नासके मेलेला डबा काढून तोंड मारित राहतो नासका याला वायता काढलेला नुसतं मला. खंडू द बॉसला कोणी मारित राहतं बाबा. आईला. तुला सांगते मी लवकर निघ शाळेत 9 वाजा लागले. हाऊ मायला 9 वाजत आले. लय दिवसापासून शाळेत नाही गेलो 2-3 महिन्यापासून. सर लय मारीन बाबा मला. मी शाळेत जात नाही. जाऊ दे जेवण तेवण काहीतरी नाटकच करतो. अरे बाबा मला नाही जायचं शाळेत. कहून आता काय झालंय? माझ्या डोक्यात ताप आली. केलं नवीन नाटक चालू तुला. मला चांगली माहिती तुपले नाटके. तुला शाळेत जो वाटाना थांब. तुला असं समजणार नाही. तुपल्या पप्पाचे एक ओळखीचा मास्तर आहे त्यालाच घरी बोलून घेते शिकायला. कस का शिकत नाही बघतीस मग मी पण. ते मास्टर नेट करीन होय मला. खंडू द बॉसला ये दुनिया झुकाने चली सिर में रहा. काय राव बीची डिग्री करायला गेलो ती पण पूर्ण नाही झाली. शिक्षक व्हायचं स्वप्नच राहिलं. जसं तसं गावात ट्युशन टाकलं. लहान लेकरं येऊ लागले पण त्यांचे मायबाप काय पैसे देऊ नाही राहिले. सारं फुकट फुकट कवर शिकू मी. माझं पण मला घर आहे ना. लोकांच्या उधाऱ्या देव देव थकलो मी. देवा आता तूच वाट दाखव काही. हॅलो हॅलो सर मी खंडूची मम्मी बोलते. हा ताई मी ओळखलं तुम्हाला. बोला ना काय म्हणताय. सर तुम्ही ते मुलांना ट्युशन शिकताना तुम्ही आमच्या घरी येऊन आमच्या खंडूला शिका बरं सर. महिना झाला हे पोरग शाळेत जायना काही. मला नुसतं वैताग आलेला बाई. ह्या पोरांना तर नुसतं गावात हिंडतो हे कुत्रे मारीत. मला नुसतं वैताग आला बाई. सर तुम्ही येता का? ताई तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. मी आजच तुमच्या घरी म्हणजे मी लगेच निघतोय बरं का. तुमच्या घरी तुमच्या मुलाला धडाच शिकवतो मी आज. कस काय शिकत नाही बघतोच मी पण. दादा गडा गिन अगिन 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 गिद्दनी गिन गिद्दनी गिन गिद्दनी दुम 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 दुम. वा 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 तू खूपच हुशार मुलगा आहेस. हे एकदम टेबल वेबल असं मस्तपैकी ठेवून टाकलाय माझी सेवेसाठी. आणि मग करणं लागेल ना तुमची थोडीफार सेवा. तर वागा तुझं नाव काय आहे? नाव होय खंडू द बॉस. खंडू द बॉस. अच्छा खंडू नाव आहे का तुझं? पूर्ण नाव घ्यायचं खंडू द बॉस. नाही तर टप्प्यात नियोजन लिहित असतो मी. हे पुट्ट जरा जास्तच मस्त अडलेलं दिसतंय. खंडू द बॉस नाव आहे का तुझं? जरा मुला आपण काय करू आज तुझं आईपासून सुरुवात करूया. उजळणीपासून म्हणजे तुझा अभ्यास एकदम पक्का होईल. ठीक आहे ना? तुला काय काय येतं ते सांग बरं मग मला. काहीच येत नाही. काहीच येत नाही तुला? कस काय काय येत नाही? तू शाळेत जात नाही का बाबा? ओ सर मी शाळेत जात नाही म्हणूनच तर तुम्हाला घरी बोलून घेतलं ना ट्युशन शिकाल मला. अरे हो मी तर विसरलोच तू शाळेत जात नाही. सॉरी. काय झालं मी पोट्टाय बाबा. माझा शब्दच खाली पडू द्या ना. याला तर आपणच बोलणं लागेल. याला जर प्रेमानं बोलत हे डोक्यावर चढून चटकेन मला येऊ. तर बरं दे जाऊ दे आपल्याला. तुला पाढे कितपर्यंत येते ते सांग बरं. काल मी 19चा पाढा पाठ करीत होतो आणि सकाळी 23चा. मग 23 पर्यंत पाढे पाठ आहे तुझ्या? अरे वा हे पोरग तर हुशार दिसतोय. चम्मायला जिंकलो मी आता. म्हण बरं मग खंडू बेटा 19चा पाढा. ओ सर बस झालं बरं का. पूर्ण नाव घ्यायचं खंडू द बॉस. काय लावलं रे तू हेडम्या कव्हाचं? पूर्ण नाव घ्या पूर्ण नाव घ्या. मी का तुझी नवरी आहे का होय रे? हे बघ खंड्या तू चुपचाप बस नाही तर तुला एक फटका देईल. तू असा इवळत बसशील माहितीये का.
अहो सर तुम्हाला दादागिरी माग पडन बरं का, तुम्ही जास्त बोलत नाही. हो तुम्हाला सांगू तुम्ही, आम्ही पण सावशेरी मग. हा चल गप्पा बस, माकड छाप कुठला. एक असा फटका देईल ना तुला, कळन मग. चल सांग आपण कुठे काय शिकवत होतो का मी, आता मला काय समजा ना. गोट्या कशा खेळायच्या गोट्या. अगदी बरोबर. येडा झाला का काय, मी तुला का गोट्या शिकायला आलो का कसं खेळायचं म्हणून वैर माठ्या. हे बघ आता तुझं खूप झालं बरं का, आता तुला सांगतो मी, शहाणपणा करू नकोस. आता मी जसं जसं बोलन तसं तसं माझ्या पाठीमागे म्हणायचं, तुला काहीच येत नाही बरं का. म्हण माझ्या माग माग म्हणायचं, समजलं ना तुला. हो म्हण क. अरे क नाही रे, अननसाच. बरं ह अननसाचं. आईच, आईच. इमारतीच, इमारतीच. दुसरं इडलिंबूच. इडलिंबूच. कंटिन्यू कर, पुढचं वाचित राहायचं बरं. आता तुम्ही तुमचं कंटिन्यू करा, वाचत राहा. अरे मला कशाला म्हणतो वाच, तू तुझं वाच ना येडपट. मला कशाला म्हणता वाच, तुम्ही तुमचं वाचा ना येडपट. एका बुक्कीत खाली पाडेन तुला, तुला पुन्हा उठता पण यायचं नाही. हो एका बुकीत खाली पाडीन, पुन्हा उठता पण यायचं नाही तुम्हाला. हो गप गप. मी जसं बोलतोय तसंच अगदी बोलतोय तू. तुला असा मार खायचा का तुला माझा, आता शेवटचं सांगून दे मला. अहो सर तुम्हीच तर म्हणले ना, मी जसं म्हणीन तसं म्हण मग. बात तो सही है. नुसतं वेड्यावानी लावलंय तू. तुझ्यासारखा मूर्ख मुलगा मी आजपर्यंत नाही पाहिला. माझे जितके पर्यंत माझ्या हाताखालून जितके विद्यार्थी गेलेले आहेत ना, तो मला असं नुसतं बघितलं ना, असं नीट असं खाली बघतात माहितीये का, असे नजर त्यांच्या डोळ्यामध्ये पडत नाही माहितीये का माझी, त्याची असे लगे खाली असते माहितीये का. आणि तू मूर्ख कुठला. ते पोर असते ना फुचकी बॉम्ब, मी खंडोदा बॉस आहे, खंडोदा बॉस. मला जर पाहिलं ना कोणी तर असं चालम ठोकीत माहितीये का. हा अरे तू पोरगा आहेस का बाप आहेस, तू कळवाचं मला माग फिरू फिरू बोलतोय तू का. तुला ना असं जमणार नाही, तू बन कोंबडा आता. चल हा कौन बनू कोंबडा, मग काय गुतलंय म्हणजे. तुमची दादागिरी तुमच्या शाळेत माहितीये का, इथं काही नाही दादागिरी. हो आमच्या घरी येऊन दादागिरी नाही करायची. सर तुम्हाला शिकत असलं तर शिका, नाही तर इकडे दररोज आहे बघा लगे. आम्हाला गोट्या खेळायला जायचा टाइम व्हायला लागला. हो काय तू गोट्या खेळतोस, असं गोट्या खेळू नकोस रे बाबा. मला असे लोक काय म्हणतील माहितीये का, चार चौकात माझी इज्जत घालतील, म्हणतील की जाधव सरांचा विद्यार्थी गोट्या खेळतोय. अरे कसा आहेस रे तू. तुम्हाला काय माहिती सर, गोट्या खेळायला निशाणा पक्का होतो माहितीये का. मी लावू का तुझ्या ढुंगणावर छडीचा निशाणा. मारायचे धमक्या आम्हाला नका देऊ, ते तुमच्या गावात द्या. इथं जर का शहाणपणा केला ना, नक्की तुमचा फेरा फिरून ठेवू. हॅशटॅग लाव ताकद. आता हे काय तुझं नवीन नाटक. काय झालं सर, येतं का नाही आमच्या खंडूला काही. अहो काहीच येत नाही, या खांड्याला निव्वळ मूर्खासारखं करतोय. याला ना बोलण्याची शिस्त आहे ना काहीच नाही, मला असं बोलू सुद्धा देत नाही काहीच. हे सगळं त्या फोनमुळे होतंय. त्याला ना त्याच्या बापालाच बोलवून घेते मी घरी, तेव्हा त्याला कळण. थांबा एकच मिनिट थांबा सर. हे काय ऐकणार नाही, मला निस्ता कार लावला बाई माझ्या जीवन आहे पोरानं. हॅलो खंडूचा बाप, कुठे आहे तुम्ही. वय रे, तुला पाठ सांगून होतो आलो का मी वावरात चाललो म्हणून गावाला पाणी द्यायला. तू हुकलेलं बा का कोण तू. आत्ताशी ध्यानात आलो मला, तुम्ही सांगून गेलते मला. जाऊ दे. अरे तो ध्यान कुठं असतंय, तो डोक्यात का भुसा भरला का काय. अरे तो म्हणणं काय. अहो ऐकून तर घ्या ना मायावालं. हा बोंबल. महिना झाला खंड्याशी आत जात नव्हता, म्हणून ते मास्तरला बोलून घेतलं शिकायला. तुमच्या ओळखीत नाही का ते जाधव सर. आपल्या खांड्याने त्या मास्तरला पण येडं करून टाकलं. तुम्ही काय करा, पटकन घरी या, नाही तर मी या पोरा पुढं जीव देईन. हो खंडूची माय, तू काही ताण घेऊ नको. मी आज खंड्याचा बाहेरच फिरून टाकीतो. मी आलोच घरी, चल ठेवतो मी. ह्या पाय खांड्या मग धुणं राहिलंय धुवायचं, तवर त्या मास्तरला येड्याने केलं तर बघ मग तू येईन मी. तुम्ही काय भेटाव सर, त्याला हाणाला चांगलं ध्यान टाप्यात. ताई तुम्ही एक काम करा, तुम्ही जा, मी याला वठणीवरच आणतो. हा खूपच जास्त बोलतोय, तुम्ही जा. तुमच्या देखत जास्त नाटक करल तो, तुम्ही जा, मी बघतो याला.
चल रे, तू म्हण चुपचाप पाडे आता. पाडे मी म्हणलो असतो, पण माझ्या तोंडात दुखायला लागला आता. अरे केव्हापासून तुम्हाला बेजार करून टाकलाय, माझा असा शब्दच खाली पडू द्यायना. आणि जेव्हा मी म्हणलो तुला पाडे म्हण, तर तेव्हा तुझ्या तोंडात दुखायला लागलंय. सर तुम्ही काहीच बोलू नका. मी काय म्हणतो ते तुम्ही ऐका. ते तुमच्यासाठी फायद्याचं राहील माहितीये का. तुझा ऐकायला का तू सुप्रीम कोर्टचा जज आहेस का? सर शांत बसा, नाही तर मा हात उठान बर का. काय तुझा हात माझ्यावरती उठेल? माझ्यावरती, सरांवरती? अरे तू मुलगा आहेस का मुलाच्या रूपातला राक्षस आहेस हो रे माठ्या? सर तुम्हाला आधी सांगून ठेवतो बरं का, मग आपलं नाव काय दे ना घ्या, मग आपलं नाव खंडू बॉस आहे, राक्षस पेक्षस नाही आहे हो. नाहीतर मग नाहीतर काय, आता बोलूनच टाक तुझं काय म्हणणं तर टाक बोलून. आय खंड्या चल वाटे घाला. सारे पोरं तो वाट पोर राहिले. उठ चल उठ. अरे बघ ना भावा, मी इथं गुंतलेलो आहे ना बाबा. मूर्ख आहेस कर तू? मी याला शिकवतोय, तुला काही कळत नाही का रे? तुला फटका देऊ का मी? चल निघ निघ इथून निघ. ओ सर जरा तोंड सांभाळून. जुने लेकर नका समजू आम्हाला. आम्ही मार खाल रिकामे नाही. तुमच्या आधीच करीन मी. ते काय असतंय? ते काय असतं बाई, थांब तुम्हाला समजून सांगतो मी. ते असं असतं, तुमची मुंडी मी धरेन आणि खाली वाकीन आणि पोराला बदा बदा हाणला येऊ. तुमच्यासोबत करून बघू. चला या बाहेर. तुम्ही दोघं जरा जास्तच मस्ताडले रे. अरे तुम्ही दोघं माझ्या गावामध्ये पाहिजे होते आणि शेवट माझ्या गल्लीमध्ये पाहिजे होते, मग तुम्हाला दाखवला असता माझा झपका. अरे तुम्हाला ना असं जळत्या काडी ना, जळालेली काडी एका तिचा असा जिबीला चटका दिला असता, मग तुम्हाला कळलं असतं. आला काय नाच कमी आलाय माया पोराला, तर ह्या पोरांनाच बिघडून टाकलंय माहिती का. मला ना खूप उशीर झालाय ताई, मी काय करतो, मी निघतो आता. मला ना खूप उशीर झालाय ताई, मी का करतो माहिती का, मी निघतो. उद्याच्याला क्लास घेतो याचा. ठीक ना? ठीक आहे ना खंडू? येताच कशाला मग? आई मम्मी काही येत नाही रे मास्तरला गोदाड, आणि कशाला पैसे तरी वाया घालायचे यांच्यावर. आणि चला सुटा सुटा सुटा. अरे बेट्या तुला शाळेत जाणं होत नाही ना, ट्युशनला जाणं होत नाही, नेमकं तू करतो काय मग? ताई माझे तर हात टेकले बरं का याच्या पुढं. मला काय जगण्याची ही इच्छा नाही राहिली. मी काय करतो, मी येतच नाही आता. मी येतो गड्या, येतो मी. काहून चालले सर? का झालं? अण्णा माझे हात टेकले बरं का या तुमच्या मुलापुढं. मी माझी जगण्याची सुद्धा इच्छा नाही राहिली. आता मी येतो. मला माफ करा अण्णा. जाऊ द्या सर, याच्यावरची मी माफी मागतो. असं जाऊ नका सर तुम्ही. अण्णा मला माफ करा, माझी जिरली बरं का, माझी जिरली. मी येतो. बाय बाय. सर पिताश्री मला माफ करावे. मी इथून पुढे अशी चूक करणार नाही. मी तुमच्या आज्ञेचं पालन करेन आणि मला माफ करावे. धन्यवाद. धन्यवाद मित्रांनो, तुम्ही आपला व्हिडिओ पूर्ण बघितला. शिक्षकांचा अपमान करणं हा आमचा हेतू नव्हता, पण शिक्षकांचा अपमान झालेला असा व्हिडिओमध्ये आढळून येतोय. तर काही चुकलं असेल तर मनापासून माफी मागतो. आणि व्हिडिओ तुम्ही पहिली वेळेस बघता आपल्या चॅनलवर, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.